हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर आत्ता सकाळचे 10 वाजले आणि मी आंघोळ वगैरे करून अशी रेडी आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणींना माहीतच आहे की आज माझा बर्थडे आहे. मी 50 वर्षाची पूर्ण झालेली आहे आज. तर आम्ही जरा बाहेर जाणार आहे. जे काही प्लॅन केलं आहे ते प्रतीकने केलं आहे, मला काहीच कल्पना नाही. पण त्याने आम्हाला तयार व्हायला लावलं तर तयार झाले. मी हा ड्रेस घातला, पण माझ्या दोन्ही मुलांना नाही आवडत, म्हणजे तो साईजने जरा मोठा आहे आणि मला असे लाऊड कलर मी शक्यतो घालते ना, तर त्यांचं म्हणणं की दुसरा घाल असं. पण मी म्हटलं की बड्डे तर नवीन जो मागवला करीना प्रशांतजींनी तो जरा चेस्टमध्ये थोडासा टाईट होतो आहे आणि मला तो विशेष आवडला पण नाही. म्हणजे ड्रेस छान आहे पण किमतीच्या मानाने, कारण तो काहीतरी 1785 रुपीज असं काहीतरी आहे. तर किमतीच्या मानाने त्याचं मटेरियल नाही वाटत आहे, म्हणून मग मी तो नाही घातला. नाही तर मी तो घालणार होते आज सकाळी, तरी रात्री बघू. पण मग मी तो म्हणून नाही घातला, रिटर्न करायचा आहे म्हणून. तर आता मुलं खूप माझ्या मागे लागली की हा नको घालू, हा नको घालू. आत्ता हॉलमध्ये गेले तर प्रशांतजी बोलले एवढा मोठा ड्रेस का घालून घेतला, कारण तो जास्त लूज आहे. तर बघते आता मी दुसरं काही ऑप्शन असेल तर ठीक, नाही तर मग आहे असाच राहू देते. आणि अशी थोडीशी मी तयार झाली. आता करीना गेलेली आंघोळीला, मी देवांची पूजा करून घेते आणि मग बघू काय काय करतो, कुठे जातो. तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल माझ्या बड्डेच्या दिवशी आम्ही काय केलं, आम्ही विशेष खूप काही असं नाही करणार आहे, परंतु जे काही करू ते जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रशांतजींनी गाणे लावले 12 12 दिन ये आए आणि ते टी व्ही एन्जॉय करताय. हमारा शिकारी इस तरह से अपने शिकार को अपने जाल में फांसता है. स्लो मोशन में वॉक करते हुए शेरू मक्खी की तरफ बढ़ा और अभी ये मक्खी को पकड़ेगा. मक्खी क्यों? हाँ मक्खी है, वो पंजे से मारेगा पहले. नहीं पण नाही, टप टप टप. मक्खीला नाही पकडू शकत. का बरं, ती उडेल असं. मक्खी खूप हे असते. धर तेरे कारण मेरे घर में कितने मर्डर हो रहे हैं आजकल. टच केला होता का त्याने? पहले टीका लाव. हां एकदम थोडंसं कुंकू वर मी जिथे लावलं आहे ना तिथेच लाव. आता अक्षदा पकड, तर त्या कुंकवाला टच कर आणि डोक्यावर, अरे ह्या कुंकवाला टच कर. ह्या खूप कुंकू लावून दिलं माझ्या डोक्यावर टाक. हां ती अंगठी म्हणजे इथे टेकवून असं सर्कल फिर. हां गोड नाही आहे त्याच्यात काही. थांब थांब, गोड नाही का त्याच्यात काही? नाही मग ठेव. आयुष्यमान भाऊ देव तुला खूप यश देव, तू जीवनामध्ये खूप सक्सेस हो, तुझे सगळे चांगले स्वप्न पूर्ण हो. आणि मला काही कल्पना नव्हती, प्रतीकने ऑप्शन करण्यासाठी ताट केलं. मला खूप छान वाटलं, माझ्या मुलांनी माझं ऑप्शन केलं. आता त्याला कसं करायचं हे माहीत नाही, त्याने मला विचारून केलं, पण मला खूप छान वाटलं. माझ्या दोन्ही मुलांनी माझं ऑप्शन केलं. लहानपणापासून आपण त्यांचे करतो आणि मग मोठे झाले की ते आपलेही करतात. आणि आम्ही रात्री जेव्हा डिस्कस करत होतो की आपल्याला सकाळी प्रतीकने आम्हाला सांगितलं होतं की 9ला निघायचं आहे, तर ठरल्याप्रमाणे आम्ही निघालो. परंतु वाजले आहेत 11:15. तर घरातून निघत करत, कारण आम्ही रात्री 2-3 वाजेपर्यंत, करीना तर 3 वाजेपर्यंत जागी असेल, मी स्वतःच 2 वाजेपर्यंत जागी होती. तर आता आम्ही निघालो आहे. मला काही आयडिया नाही आहे, हे सगळं प्लॅनिंग प्रतीकचं आहे. आता आम्ही दिवसभर जे जे काय करू ते जे काही करू, थोडंफार काही विशेष करायचं नाही आहे म्हणजे, पण ते तुम्हाला कळेलच व्हिडिओमध्ये. तर आता आम्हाला प्रतीक घेऊन चालला आहे, कुठे घेऊन चालला, कशासाठी घेऊन चालला काहीच माहीत नाही, ते पुढे कळेल. तर चला फायनली निघालो आम्ही. ड्रेस मी तोच ठेवला, काही चेंज केला नाही, राहू द्या म्हटलं. चला हाय, मैं बढ़िया हूँ, आप कैसे? इट्स बेटर. आणि हे बघा, ही आहे प्रतीकची चाइल्डहूड फ्रेंड अदिती. तिच्याकडे पण कॅट आहे, तिला कॅट खूप आवडतात, तिच्याकडे पण 2 आहे. आणि आम्ही दिवसभर घरी राहणार नाही आज. मग शेरा बिचारा एवढा वेळ एकटा कसा राहील, तर म्हणून प्रतीक मग तिच्याशी बोलला, तर ती बोलली हो मी दुपारी जाईल आणि शेरूबरोबर खेळेल.
म्हणून मग आम्ही घराची चावी देण्यासाठी तिला भेटलो तिथे. तर तिने मला विश केलं. याआधी पण तुम्ही तिला बघितलेलं आहे व्हिडिओमध्ये. जसं की मी सांगितलं, ती त्याची चाइल्डहूड फ्रेंड आहे. ती पुण्याला असते, पण नाशिकलाही तिची मावशी आहे आणि सध्या ती आलेली होती मावशीकडे. आणि हे फ्रेंड्स कसं खूप टचमध्ये राहतात एकमेकांच्या. तर प्रतीकला माहीत होतं ती आली आहे. मग प्रतीकचं तिचं बोलणं झालं तर ती बोलली चालेल, तिला पण शेरा खूप आवडतो आपला. आणि ती बोलली की मी शेराबरोबर जाऊन टाईम स्पेंड करेल. शेराला नेहमी ती शेरासाठी गिफ्ट आणत असते. मला आकांक्षा बोलली की आपण आपल्या मम्मीसारखे कसे आहे बेसिकली. मग म्हटलं का असं म्हणते. ती बोलली बघ तू कोणाला काही काम, मम्मी तुला काही काम सांगते, तुझ्याकडून ते नीट नाही झालं तर मम्मी चिडून बोलते जाऊ मी करते. आणि मग मला रिअलाइज झालं की हे खूपदा याच्या बरोबर केलंय, कमी माझ्या फ्रेंड बरोबर पण केलं एकदा. काय त्या आणि आराम हट मैं करती हूँ असं. तेव्हा मला तो गाडी घेतला ना. आणि आम्ही आलेलो. अरे गाणे बंद कर ना बाबा. मी खूप नाशिकच्या लोकांकडनं विचारत असतो की नाशिकमध्ये खायला चांगलं कुठे काय काय. मग ग्रेप एम्बसीची मिसळ खूप चांगली असं खूप लोकांचं रेकमेंडेशन होतं, म्हणून आम्ही आलोय. लाईन खूप मोठी आहे, पण बघू काही जुगाड जर झालं तर आपल्या लवकर उठून पण जाऊ शकतं. आता बघू, संडे असल्यामुळे आणि आमचं प्लॅनिंग ज्या हिशोबाने झालं होतं त्या हिशोबाने काहीच एक्झिक्यूट नाही झाल्यामुळे इथे लाईन आहे. पण आता बघू कसं करायचं काय. आणि जसं आम्ही रोडवरून म्हणजे राईड घेतला तशी ही गाड्यांची लाईन आहे. तर आता माहित नाही, तिथे गेल्यानंतर कळेल. आता जर कोण सामान नसेल घेतलं माझी हाय पापा. पापा हाय पापा. हे लोक जामून शॉर्ट्स ट्राय करताय कारण की तिने ड्रेस पण जामून वाला घातलाय. मी करू का नाही होते तर. मी जामून शॉट घेतला. मला खूप आवडतं जाम आर्टिफिशियल होता तो. हां, मला वाटलं होतं सीझन नाही तर कसं काय जामून शॉट, पण मग त्या पावडर वगैरे पासून बनवलेला असेल. हिला नाही आवडला, करीनाला. मला ठीकठाक वाटला. तर आता 15-20 मिनटं आम्हाला वेट करावं लागणार आहे. खूप क्राऊड आहे. जसं की आज संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे. तर प्रशांतजी आणि प्रतीक उभे आहेत तिकडे. आम्ही चाललो आहे जरा. इथं भैया डिसाइड करतोय. तुला घे ना, तुझा बर्थडे आहे ना. 1393 थँक्यू. 5250. हा, ते जे पिरामिड बनवलंय त्यांनी. कोणतं पण थोडं जोरात मार ना. असं विचार कर मी आहे आणि फेक. अरे लाईट वेट आहे ना. हा, आपण असं जरी मारलं एकदम जोरात टाक. आय डोंट नो प्लीज वर द 200 bucks प्लीज. लेट्स गो. आता एकच राहिलाय. नाही, हळू हळू. पेशन्स. ओव्हर कॉन्फिडेंस बहुत गलत चीज है.
याची कॅमेरा क्वालिटी चांगली आहे, छान आहे काय कलर. Tell me you're in Nasik without telling me you're in Nasik. इथे कोथिंबीरवाडी आली आहे. मम्मी, हाऊ इज द मिसळ? छान आहे, मस्त एकदम झणझणीत मस्त आहे, छान आहे, आवडली मला. आता मला शक्यतो आवडत नाही पण छान आहे. पप्पांना पण आवडली आहे. भैया We had tons of food. Now I'm very sleepy. I want to go home and मिसळ इफेक्ट हो रहा है तुमको, नींद आ रहा है, कैमरा खराब है. आणि खूप छान टेस्टी होती मिसळ पाव. आणि निघालो आम्ही. करीनाने येताना गेम ट्राय केले, जाताना मी आणि प्रतीकने केले होते. यापुढे आम्ही कुठे जाणार आहोत, काय करणार आहोत ते जाणून घेण्यासाठी सेकंड पार्ट नक्की बघा. थँक्यू मॅम.